ओके, सो आता आपण स्टार्ट करतोय कन्फ्युजन मॅट्रिक्स. तर कन्फ्युजन मॅट्रिक्समध्ये बेसिकली आपल्याला आहे ना, हे असं हा आपला एक क्वेश्चनचा सॅम्पल आहे. ह्या जसे स्टेटमेंट्स दिले ते स्टेटमेंट्सवरून आपल्याला 4 टर्म्स फाइंड करायचे असतात, जे आहेत ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू नेगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह अँड फॉल्स निगेटिव्ह. तर ह्या 4 टर्म्सवरती आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, जे आहे ॲक्युरेसी, प्रिसिजन, रिकॉल आणि F1. हे 4 कॅल्क्युलेशन्स करून आपण कन्फ्युजन मॅट्रिक्सला सॉल्व्ह करतो. इट शोज दॅट व्हॉट युअर मॉडेल गॉट राईट अँड वेअर इट गॉट कन्फ्यूज. ते जे पर्सेंटेज देतो तो. सो आता हा आपला क्वेश्चन आहे. तर आपण हे चारही पण टर्म्स कसे फाइंड करायचे ते पण बघूयात आणि आधी मग हे जे फॉर्म्युलाज बघूयात. सो आता आपण चालू करतो. बाय द वे हा आपला टेबल आहे कन्फ्युजन मॅट्रिक्सचा. ह्यात काय आहे तर प्रेडिक्टेड व्हॅल्यू अँड ॲक्च्युअल व्हॅल्यू हे किती मॅच करत आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. सो हा टेबल हा थोडा टाईप 1 टाईप 2 एररच्या टेबल का दिसतो, बट इट्स कम्प्लिटली डिफरंट. तर आता आपण आहे ना आधी ह्याच्यातून आपले मेन ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू नेगेटिव्ह हे 4 एलिमेंट्स कसे फाइंड करायचे ते बघूयात. ओके, सो आता आपण स्टार्ट करूया. तर काय आहे आपल्याकडे, आपण आहे ना आता बघितलं आहे की काय ट्रू पॉझिटिव्हमध्ये काय दोन्ही पण पॉझिटिव्ह असायला हवे. सो आपण स्टार्ट करूया. आधी आपण हा क्वेश्चन रीड करूया. 200 ईमेल्स दॅट वेअर ॲक्च्युली स्पॅम वेअर करेक्टली प्रेडिक्टेड. म्हणजे काय, ईमेल्स वेअर स्पॅम करेक्टली प्रेडिक्टेड किती 200 as spam, correctly predicted as spam. 50 emails that were actually spam were incorrectly predicted as not spam. 60 emails that were actually not spam were incorrectly predicted as spam. And 330 emails that were actually not spam were correctly predicted as not spam. For the given data, build a confusion matrix and find accuracy, precision, recall, and F1 score. So आता बेसिकली ट्रू पॉझिटिव्ह हे स्टेटमेंटनुसार आपण करूया डायरेक्ट, नको. आता ईमेल्स दॅट वेअर ॲक्च्युली स्पॅम वेअर करेक्टली प्रेडिक्टेड स्पॅम. म्हणजे काय, ईमेल स्पॅम आहे म्हणजे प्रेडिक्टेड व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, आणि ॲक्च्युली अँड वेअर करेक्टली प्रेडिक्टेड स्पॅम म्हणजे काय, आपली ॲक्च्युअल व्हॅल्यू पण हे आहे. तर स्पॅम थांबा आपला फर्स्ट आहे हा. स्पॅम अँड ॲक्च्युली प्रेडिक्टेड ॲज स्पॅम काय झाला, ट्रू पॉझिटिव्ह झाला, इक्वल टू किती आहे 200. आता दुसरं काय, 50 ईमेल्स दॅट वेअर ॲक्च्युली स्पॅम वेअर इनकरेक्टली प्रेडिक्टेड ॲज नॉट स्पॅम. म्हणजे ते स्पॅम असून पण इनकरेक्टली प्रेडिक्टेड ॲज नॉट स्पॅम. म्हणजे काय झाला, हा फॉल्स नेगेटिव्ह झाला, कारण की ते स्पॅम होते म्हणजे पॉझिटिव्ह होता, बट इनकरेक्टली प्रेडिक्टेड ॲज नॉट स्पॅम म्हणजे ते नॉट स्पॅम होतं, निगेटिव्ह होता, बट सॉरी प्रेडिक्टेड ॲज नॉट स्पॅम. वेअर ॲक्च्युली स्पॅम म्हणजे ते स्पॅम होते, बट इनकरेक्टली प्रेडिक्टेड ॲज नॉट स्पॅम म्हणजे नेगेटिव्हमध्ये फॉल्स नेगेटिव्ह. तर ॲक्च्युली स्पॅम वेअर इनकरेक्टली प्रेडिक्ट सेकंड स्पॅम बट प्रेडिक्टेड ॲज नॉट स्पॅम इक्वल टू फॉल्स नेगेटिव्ह इक्वल टू 50. आता पुढे काय, 60 ईमेल्स दॅट वेअर ॲक्च्युली प्रेडिक्टेड नॉट स्पॅम म्हणजे काय, तर आपला स्पॅम म्हणजे पॉझिटिव्ह आहे, नॉट स्पॅम म्हणजे निगेटिव्ह. नॉट स्पॅम. आणि वेअर इनकरेक्टली प्रेडिक्टेड ॲज स्पॅम म्हणजे स्पॅम काय आपला पॉझिटिव्ह, म्हणजे ॲक्च्युली तो निगेटिव्ह होता, बट त्याला इनकरेक्टली प्रेडिक्टेड ॲज पॉझिटिव्ह, काय फॉल्स पॉझिटिव्ह, काय नॉट स्पॅम बट प्रेडिक्टेड ॲज स्पॅम काय आहे हा फॉल्स पॉझिटिव्ह इक्वल टू 60. 4 काय 330 ईमेल्स दॅट वेअर ॲक्च्युली नॉट स्पॅम. ओके, नॉट स्पॅम म्हणजे आपला नेगेटिव्ह, अँड वेअर करेक्टली प्रेडिक्टेड ॲज नॉट स्पॅम म्हणजे नेगेटिव्ह म्हणजे काय ट्रू नेगेटिव्ह. नॉट स्पॅम अँड ॲक्च्युली predicted as not spam, true negative equal to 3
30. आता ह्याला करायचं एक सिम्पल आणि इझी वे सांगतो. ओके, सो ह्यासाठी एक शॉर्टकट आहे, तो मी तुम्हाला सांगतो. सो आता हा क्वेश्चन आहे, तर त्याला आपण कसं फाइंड आउट करायचं, म्हणजे ट्रू पॉझिटिव्ह कोणता आहे, ट्रू निगेटिव्ह कोणता आहे. तर आपण हा वाला टेबल वरती बघितलेला तोच ड्रॉ करायचा आणि आपल्याकडे दोन टर्म आहेत, एक आहे स्पॅम आणि एक आहे नॉट स्पॅम. तर तो इथे द्यायचा, स्पॅम नॉट स्पॅम, स्पॅम नॉट स्पॅम. आता हा आहे आपला ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि हा आहे प्रेडिक्टेड. ओके, तर आता ह्याच्यात आपल्याला हे तर माहिती आहे की ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स नेगेटिव्ह, ट्रू नेगेटिव्ह, हे आपले 4 टर्म्स आहेत. तर आपण क्वेश्चन वाचूया. अकॉर्डिंग टू द क्वेश्चन, 200 ईमेल्स दॅट वेअर ॲक्च्युअली स्पॅम वेअर करेक्टली प्रेडिक्टेड ॲज स्पॅम. दोन्ही पण स्पॅम आहे, प्रेडिक्टेड व्हॅल्यू पण स्पॅम आहे, ॲक्च्युअल पण स्पॅम आहे, म्हणजे हा 200 येणार इथे ट्रू पॉझिटिव्हमध्ये. सेकंड वाचूया. 50 emails that were actually spam were incorrectly predicted as not spam. ॲक्च्युअल काय स्पॅममध्ये आहे म्हणजे हा कॉलम, आणि प्रेडिक्टेड काय नॉट स्पॅम म्हणजे हिटे 50 हिटे येणार फॉल्स निगेटिव्हमध्ये. नेक्स्ट काय 60 emails that were actually not spam were incorrectly predicted as spam. आता इथे ॲक्च्युअल काय नॉट स्पॅम आहे म्हणजे कुठे येणार इथे येणार नॉट स्पॅमवाले ह्याच्यात ह्या रोमध्ये, आणि प्रेडिक्टेड व्हॅल्यू काय स्पॅम आहे म्हणजे इथे फॉल्स पॉझिटिव्हमध्ये किती 60. And 330 emails were actually not spam and were correctly predicted as not spam. इथे दोन्ही पण नॉट स्पॅम आहेत, नॉट स्पॅम इथे 330. सो झालं आपल्याला चारी पण व्हॅल्यू कुठे कुठे आहेत ते समजले. ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह, ट्रू निगेटिव्ह. काय आहे आपलं ट्रू पॉझिटिव्ह इक्वल टू 200, फॉल्स निगेटिव्ह तर फॉल्स निगेटिव्ह आहे आपलं 50, फॉल्स पॉझिटिव्ह इक्वल टू 60 आणि ट्रू निगेटिव्ह इक्वल टू 330. आता हे आपण फाइंड आउट केले आहेत. तर आता आपल्याला फाइंड करायचं आहे फाइंड कन्फ्युजन मॅट्रिक्स, बिल्ड द कन्फ्युजन मॅट्रिक्स. हा कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे आपला. बिल्ड द कन्फ्युजन मॅट्रिक्स अँड फाइंड ॲक्युरेसी, प्रिसिजन, रिकॉल अँड F1 स्कोर. तर आता ह्याचे आपण फॉर्म्युलाज बघूया. ओके, सो आपला आता फॉर्म्युलाज बघूया. तर ॲक्युरेसी सर्वात पहिला आहे. तर accuracy is equal to true positive plus true negative upon total. आता हा टोटल काय आहे तुम्ही टोटल इक्वल टू ट्रू पॉझिटिव्ह प्लस ट्रू नेगेटिव्ह प्लस फॉल्स पॉझिटिव्ह प्लस फॉल्स नेगेटिव्ह हे आपला टोटल आहे. तर ॲक्युरेसी इज इक्वल टू TP प्लस TN अपॉन टोटल. सेकंड इज प्रिसिजन इज इक्वल टू ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स पॉझिटिव्ह. यात आपल्याला किती प्रिसाइजली आपला डेटा करेक्ट आहे ते आपण फाइंड आउट करतो. सो हा प्रिसिजन. थर्ड इज रिकॉल इज ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स निगेटिव्ह. हा एवढाच फरक आहे, इथे पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह, बाकी दोन्ही सेम. देन आहे F1 स्कोर. F1 स्कोरचा फॉर्म्युला आहे 2 इंटू प्रिसिजन इंटू रिकॉल अपॉन प्रिसिजन प्लस रिकॉल. प्रिसिजन प्लस रिकॉल हे आपले 4 फॉर्म्युलाज आहेत. ह्यात फक्त हे व्हॅल्यूज पुट करायचे आणि आपल्याला व्हॅल्यू करायचे आहे. व्हॅल्यू आपल्याला पर्सेंटेजमध्ये येते आणि झालं आपलं काम. तर आता आपण सॉल्व्ह करूयात. ओके, सो मी इथे फॉर्म्युला बाजूला लिहून घेतलेला आहे. सो आपण चालू करूयात ट्रू ॲक्युरेसीपासून सॉल्व्ह करायला. तर ॲक्युरेसी ॲक्युरेसी इक्वल टू ट्रू पॉझिटिव्ह अपॉन प्लस ट्रू नेगेटिव्ह अपॉन टोटल. तर आता आपण टोटल डिफाईन करूया. टोटल इक्वल टू 200 प्लस 50 प्लस 60 प्लस 330. सो आपले टोटल आहे इक्वल टू 640. हे आपल्याला वरती पण लागू शकतं. तर आपल्याला वरती पण टोटल लागणार म्हणून मी त्याला नीट आधीच लिहितो. आणि मग ॲक्युरेसी इक्वल टू ट्रू पॉझिटिव्ह प्लस ट्रू नेगेटिव्ह अपॉन टोटल इक्वल टू
200 plus 330 upon 640 equal to 530 upon 640 equal to 0.828, where therefore accuracy equal to 82.8%. ही आपली accuracy झाली. आता नेक्स्ट इज प्रिसिजन. सो प्रिसिजनचा फॉर्म्युला आहे आपला ट्रू पॉझिटिव्ह अपॉन ट्रू पॉझिटिव्ह प्लस फॉल्स पॉझिटिव्ह. सो सेकंड precision equal to true positive upon true positive plus false positive. So equal to 200 upon 200 plus 60, which gives us 0.7692. Therefore precision equal to 76.92%. आता थर्ड आहे आपलं F1 score, which is true positive upon true positive plus false negative, not positive negative. तर आपल्याला येतं equal to 200 upon 200 plus 50 equal to 200 upon 250, making it 0.8. Oh sorry, इथे मी चुकून F1 स्कोर लिहिला. हा आहे आपला रिकॉल. रिअली सॉरी. हा आहे आपला रिकॉल. Therefore रिकॉल इक्वल टू 80%. हा आपला रिकॉल झाला. आता F1 स्कोर. तर F1 स्कोरचा आपला फॉर्म्युला काय आहे, कुठे गेला F1 स्कोर 1 इक्वल टू 2 इंटू प्रिसिजन इंटू रिकॉल अपॉन प्रिसिजन प्लस रिकॉल. आता 2 इंटू प्रिसिजन आपल्याला आलं आहे 0.7692. 0.7692 इंटू 0.8 अपॉन 0.7692 इन प्लस, इथे प्लस आहे, प्लस 0.8. तर इथे आपण काय करू, ह्याला आधी मल्टिप्लाय करून घ्या. इक्वल टू आपल्याला आन्सर टू 1.5384. 1.5384 इंटू 0.8 अपॉन 0.7692 प्लस 0.8. आपण करूया 0.7692 प्लस 0.8 इज 1.5692. 1.5692 and the 1.5384 2 into 0.7692 1.5384 into 0.8 is 1.2307. 1.2307 upon 1.5692. आता याला कॅल्क्युलेट करूया. 1.2307 upon 1.5692 is 0.7842 equal to 0.7842. Therefore F1 स्कोर इक्वल टू 78.42%. तर आपल्याला सगळे भेटलेलं आहे. तर आपल्या कन्क्ल्युजनमध्ये आपण काय करायचं आहे, आधी मॅट्रिक्स काढायचं आहे. तर आपला मॅट्रिक्स काय आहे ते वरती आपण काढले. त्याला मी इथे परत एकदा नीट काढून दाखवतो. आता मी जास्त हे डिझाईन नाही करत. कसं दिस इज स्पॅम not spam, this is spam not spam, actual, and this is predicted, where true positive, false positive, false negative, true negative. मग त्याला 200, फॉल्स पॉझिटिव्ह वॉज 60, फॉल्स निगेटिव्ह 50 आणि इथे 330. तर हा आपला टेबल आहे. ह्याला कन्क्ल्युजनमध्ये ॲक्च्युली लिहायचं आहे. तर मी त्याला थोडा लिहितो. हां, इथे मला लिहायला येईल कन्क्ल्युजन मॅट्रिक्स.
हा आपला कन्फ्युजन मॅट्रिक्स आहे आणि ते ॲक्युरेसी इक्वल टू प्रिसिजन इक्वल टू रिकॉल इक्वल टू F1 स्कोर इक्वल टू ॲक्युरेसी आपल्याला काय आली accuracies are 82.8%, 82.8%. This is 76.9 to 76.92%. Recall is 80% and F1 score is 78.42, 78.42%. So this is our answer. हा आपला मेन आहे. हे बेसिकली क्वेश्चन येतो हा पेपरमध्ये, तर हा करून जावा, खूप इझी आहे. थँक्यू.